हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण बेलाचा मुरब्बा। त्यासाठी मी असे पिकलेले 2 बेल घेतलेले आहे। पिकल्यानंतर ते गळून पडतात ते बेल आहे। पहा किती मोठे मोठे बेल आहेत। तर याला फोडून घेतलेले आहे। या पद्धतीने फोडून याचा गर काढून घ्यायचा आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण पूर्णपणे गर काढून घेणार आहे। बघा किती छान पिकलेला आहे। काही लोक याला असंही खातात। बेलाला छान कुचकरून घेतलं चमच्यानी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण म्हणजे बेल गर पूर्णपणे बुडतपर्यंत पाणी टाकलेलं आहे। आणि 2 तासासाठी आपण याला असं झाकण लावून ठेवून दिलेलं आहे। आणि त्यानंतर बघा छान फुगलेला आहे, छान असं म्हणजे मुरला आहे छान पाण्यामध्ये। तर आपण त्याला छान असं कुचकरून घ्यायचं हाताने। पाणी जास्त नाही टाकलेलं आहे कारण की आपल्याला मुरब्बा बनवायचा आहे। आणि याला आता गाळणीने छान गाळून घेत आहे। असं वाटीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे किंवा छोटासा ग्लास वगैरे पण घेऊ शकता। जसं आपण पुरण गाळतो त्या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। याचा चोथा पूर्णपणे चाळणीत राहील तोपर्यंत आपण त्याला गाळून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटल्यास आणखी पाणी टाकू शकता तुम्ही। या पद्धतीने मी पूर्ण चोथा वेगळा केलेला आहे आणि गाळून घेतलेला आहे। तर बघा किती मस्त असा हा गाळलेला बेल बघा। याचं तुम्ही शरबत पण बनवू शकता या पद्धतीने गाळून। पण आता आपण याला एका पॅनमध्ये टाकूया। आपण याचा मुरब्बा बनवून राहिलेला आहो। भरपूर दिवस टिकतो या पद्धतीने जर तुम्ही मुरब्बा बनवला तर। मी काहीही वापरलेलं नाही आहे, तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे। आता याला छान उकळू द्यायचं आहे। उकळी यायला लागल्याच्या नंतर बघा किती छान उकळी आलेली आहे। रंग बदलायला लागतो उकळी आली की। आणि आता आपण याच्यामध्ये 2 ग्लास साखर टाकलेली आहे। एका बेलाला 1 ग्लास, त्या पद्धतीने 2 ग्लास साखर टाकलेली आहे। तुम्ही जास्त गोड खात असेल तर आणखी साखर टाकू शकता। ग्लास भरून टाकलेली आहे साखर, 2 ग्लास। आणि आता याला छान असं आटवून घ्यायचं आहे। छान असं घट्ट होतपर्यंत अधामधात असा चमच्याने आपण फिरवत राहायचं आहे, जेणेकरून ते बुडी नाही लागलं पाहिजे। घट्ट व्हायला लागल्याच्या नंतर लवकर खाली लागायला लागते, ते करपल्याचा वास येतो, म्हणून लक्ष द्यायचं। आणि छान असं घट्ट होतपर्यंत आटवून घ्यायचं आहे। बघा किती मस्त असं त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे। तर आता आपला हा बेलाचा मुरब्बा तयार आहे बघा। तर आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण एका बॉटलमध्ये याला भरून घेऊया। बॉटल स्वच्छ करून धुवून वाळवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे भरणार आहोत। तर हे पूर्णपणे थंड करून घेतल्याच्या नंतर भरून ठेवायचं आणि रोज 1 चम्मच खायचं। तुम्ही हे जॅमसारखं पण वापरू शकता, ब्रेडला लावून वगैरे, पोळीला लावून पण खाऊ शकता। तर आता आपला हा मुरब्बा तयार आहे बघा, किती मस्त झालेला आहे आणि खायला पण खूप अप्रतिम झालेला आहे। फक्त 2च वस्तू टाकलेल्या आहे, बेल आणि साखर। तुम्ही याऐवजी थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ पण टाकू शकता, पण नाही टाकलेलं आहे मी। हे असंच छान वाटते, बेलाचा स्वादच छान वाटतो। कोणी कोणी अद्रकचं पावडर पण टाकत असते। खूप मस्त असा हा बेलाचा मुरब्बा तयार आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा।